एक मोठी दुर्घटना समोर आलेली आहे। विमान दुर्घटनेची बातमी आहे। यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। दक्षिण कोरियामध्ये हा मोठा विमान अपघात झालेला आहे। याबाबत सविस्तर माहिती पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। दक्षिण कोरियामधून एक मोठी विमान दुर्घटना समोर आली आहे, ज्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला। रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार जेजू एअर फ्लाइट 2216 मध्ये 181 लोक होते, ज्यापैकी 28 जणांचा दुर्दैवी अंत झालाय। धावपट्टीवर उडान घेत असतानाच विमान कोसळल्यानं ही घटना घडली आहे। या भयंकर अपघाताचा व्हिडिओही समोर आलाय। रविवारी बँकॉकहून येणारे विमान दक्षिण कोरियाच्या जिओला प्रांतातील मुआना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना अपघात झालेला आहे। विमान धावपट्टीवरून घसरलं आणि समोरील गेटवर कोसळलं, त्यामुळे विमानानं पेट घेतला। या विमानात एकूण 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते, ज्यापैकी 28 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय। या भयंकर विमान अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओही सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल होतोय। दरम्यान अपघातानंतर दक्षिण कोरियाच्या बचाव पथकानं 2 जणांना वाचवलंय। उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू आहे। देशाचे कार्यवाह अध्यक्ष चोई सुंग मोक यांनी सरकारी यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या असून तातडीनं मदत कार्य सुरू केलंय।